तर मी तोजी भाऊ आपल्या या तोजी भाऊ चॅनलवर स्वागत करतो आणि हा माझा पहिला व्हिडिओ आहे आणि या चॅनलवर आम्ही सोशल मीडिया रिलेटेड न्यूज कव्हर करत असतो। तर आज आपण एक शॉकिंग न्यूज बद्दल बोलणार आहोत। तर तुम्हाला माहीतच असेल की प्रतीक शिंदेला अटक झालेली आहे। तर या वादाची सुरुवात अशी झाली की प्रतीक शिंदे हा बेटिंग ॲप प्रमोट करायचा, त्याला एक रोस्ट करत एका इन्फ्लुएन्सरनं व्हिडिओ बनवली। तर प्रतीक शिंदेला या गोष्टीचा राग आला। तर प्रतीक शिंदेने त्या इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून त्यांची लोकेशन काढली। त्या इन्फ्लुएन्सर नाव रिलेट विथ चैता आहे। तर त्याने आज एक व्हिडिओ अपलोड केला, तुम्ही ते पहिले बघा। नमस्कार मंडळी, मी रिलेट विथ चैता। ही न्यूज मी पाहिली असेल, ज्याच्यामध्ये दाखवलंय जो बेटिंग ऍप्लिकेशन वाला रोज करतो असा एक इन्फ्लुएन्सर आहे, त्याच्यावरती मारहाण झालेली आहे आणि ती मारहाण एक फेमस रील स्टार प्रतीक शिंदे आणि त्याच्यासोबत 6 लोकांनी, टोटल 7 लोकांनी केलेली आहे। तर तो मीच आहे ज्याच्यावरती ही मारहाण झालेली आहे। न्यूजमध्ये असं दाखवलंय की मी त्यांना भेटायला गेलो होतो पवईच्या मॉलमध्ये म्हणा, किंवा स्वतः त्यांनी मला मीटिंगसाठी बोलवलं होतं। तर हे सरासर चुकीचं आहे, मी कोणाला भेटायला गेलो नव्हतो। 26 जुलैला संडे होता आणि आम्ही सर्व भावंड, माझा 3 भाऊ आहेत, एक सक्का भाऊ, 2 काकाची मुलं आहेत, एक बहीण आहे काकाची मुलगी आणि माझी वाईफ, आम्ही हे सर्व पवईला फिरायला गेलो होतो। आणि माझ्यावरती माझ्याच एरियातले काही मित्र म्हणजे एकदम क्लोज फ्रेंड नव्हते, हाय हॅलो वाले मित्र होते, वॉच टीम होते। त्याच्यातला एक जो मित्र होता यश बाबरे नावाचा, तो पूर्णपणे यांच्यामध्ये मिळालेला होता। आणि पवईला फिरून झाल्यानंतर रिटर्न जेव्हा आम्ही घरी येत होतो, तेव्हा पवईला एक पंचकोटी म्हणून आहे, तिथे ब्रिजच्या थोडं मागे, बस स्टॉपच्या थोडं मागे एक गाडी लागली होती। मी माझ्या फॅमिलीसोबत बस स्टॉपला जातो घरी येण्यासाठी रिटर्न। अचानक यश बाबरे नावाचा मुलगा आहे, तो माझ्या ओळखीचा आहे, ज्याला मी 4 ते 5 वर्षापासून ओळखतो, चांगला आहे, त्याच्यासोबत माझी कोणती दुश्मन नाहीये। तो स्वतःहून समोर आला, मला हात मिळवला, माझ्या खांद्यावरती हात टाकला, बोलता बोलता अचानक आला म्हणून मी पण हात मिळवला, खांद्यावरती हात वगैरे टाकला त्याने। माझ्या फॅमिलीने पाहिलं, माझी फॅमिली त्याला बघितलं, त्याने गाडीसोबत जवळ घेऊन जातोय, माझी फॅमिली थोडीशी पुढे गेली। अचानक मी याला विचारतो की गाडी कोणाची आहे म्हणून, कारण त्या गाडीला नंबर प्लेट नव्हती, ब्लॅक पूर्णपणे काचा होता, स्कॉर्पिओ एन गाडी होती। आणि तो मला बोलला की गाडी, मी त्याला विचारलं की गाडी नवीन आहे का, तू घेतली गाडी म्हणून। तर मला बोलला नाही तुला सांगतो पुढे पुढे, अशा पुढे पुढे घेऊन गेला, तो डोरच्या इथं घेऊन गेला। मला असं थिंकिंग आली की गाडी दाखवायला घेऊन जाते, मी पण फ्रेंडली गेलो त्यासोबत। त्याने माझी काचकनाची मान दाबली अचानक, मला संशय आला थोडाफार, पण एवढा वेळ पण नव्हता। अचानक मागून लोक आले आणि डायरेक्ट मला धक्का। याच्यावर तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे। चला तर आपण बोलू एक स्त्रीबद्दल जिने लाईन क्रॉस केली। तर एका स्त्रीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर दगड आणि चपला फेकल्या आणि ती शिवा पण देत होती। जसं तिथल्या स्थायिकांना हे कळलं तर तिची खूप खातिरदारी झाली, तर आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता। आणि नंतर तिला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं। तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच। तर भेटूया उद्या। जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि हाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।